तर आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी मतदान केंद्राबाहेरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। मंदार, अजित पवारांच्या शिवायची बारामतीमध्ये पार पडणारी ही पहिलीच निवडणूक आहे। बारामतीत कसं वातावरण आहे? प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे। खरं तर बारामतीमध्ये आत्तापर्यंत ज्या काही निवडणुका मी कव्हर केल्या त्यावेळी एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळाला। अजित पवार इथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ होती, मात्र अजित पवारांना अधिकाधिक मताधिक्य मिळावं यासाठी म्हणून बारामतीकर आत्तापर्यंत मतदान करत होते। या निवडणुकीवरती मात्र एक उदासीनतेची छाया आहे। मात्र बारामतीकरांच्या समोर आव्हान आहे ते हेच की सुनेत्रा पवारांना देखील तशाच मताधिक्याने निवडून देण्याचं। काटेवाडीमधल्या मतदान केंद्रावरती आपल्याला ही गर्दी याच अनुषंगाने पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये इथं हे काटेवाडीतले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आहेत। थोड्याच वेळामध्ये इथे सुनेत्रा पवार देखील मतदानासाठी पोहोचणार आहेत। आत्ताच आपण श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे धाकटे बंधू आहेत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। काही लोकांशी आपण बोलूयात। प्रत्येक वेळी तुम्ही मतदान केलेलं आहे, यावेळेचं मतदान वेगळं आहे। हे दादांना आदरांजली म्हणून आम्ही सगळं 100% मतदान करणार आहे। अच्छा, निवडणूक बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न झाली नाही बिनविरोध। आत्ता काय आहे सगळ्या तुम्हा लोकांची भावना? आम्हाला काय की दुसरा उमेदवारच कोण आहे ते कुणालाही जनतेला माहितीच नाही, आणि फक्त वहिनी काय नक्की तुम्हा लोकांचं ठरलंय? या मतदानाबद्दल काही बैठक झाली आहे, स्ट्रॅटेजी ठरली आहे? 100% वहिनीला पाठिंबा देऊन बहिणीला सगळं रेकॉर्ड ब्रेक करायचे मतदान बारामती तालुक्यात। एरवीपेक्षा वेगळी आहे निवडणूक? एरवीपेक्षा महत्त्वाची निवडणूक आहे। दादांना ही सर्वात मोठी आदरांजली आहे आणि वहिनींना आतापर्यंत जे मतदान झालं नाही तेवढं विक्रमी मतदान होणार आहे। अच्छा, अजित पवारांना 2019 सालच्या निवडणुकीमध्ये तब्बल 1,65,000 मताधिक्य बारामतीमधून मिळालेलं होतं। मात्र आता या सगळ्या राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांसमोर आव्हान असणार आहे की ते जे मतदान आहे किंवा तो जो मतदानाचा रेकॉर्ड आहे तो तोडण्याचं। ज्या शर्मिला पवार देखील या ठिकाणी आहेत, बोलत आहेत। दादांची आठवण प्रकर्षाने आज जाणवत आहे आणि कुठलीही निवडणूक आम्ही दादांच्या बगैर किंवा ते नसताना अशी कुठली निवडणूक किंवा मतदान कधीच केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे नक्कीच आज दादांची आठवण येते। मतदान अधिकाधिक करून घेण्यासाठी म्हणून काही निश्चितपणे आम्ही सर्वांना आव्हान केलेलंच आहे, प्रचार केलेला आहे आणि मला असं वाटतं बारामतीकरांना सांगायची काही गरज नाहीये, ते योग्य तो निर्णय नक्की घेतील। दादांच्या शिवाय तर आपण पाहतो आहोत शर्मिला पवार या ठिकाणी श्रीनिवास पवार यांच्या पत्नी मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। समोरच्या बाजूला आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे, कारण सुनेत्रा पवार थोड्याच वेळात या मतदान केंद्रावरती दाखल होत आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील असणार आहेत। बारामतीमधल्या काटेवाडीतली ही जिल्हा परिषदेची शाळा आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असलेलं हे मतदान केंद्र, पवार कुटुंबाचं हे मूळ गाव काटेवाडी आणि कन्हेरी या जोड ग्रामपंचायती। आपण काही महिलांशी बोलूयात। यावेळीची निवडणूक वेगळी आहे, दादांच्या शिवाय निवडणूक होती आहे, काही वेगळी तुम्ही तयारी केली आहे? वेगळी अशी काही नाही आहे, पण दादांच्या शिवाय निवडणूक असं आहे ती आम्हाला खूप ही अपेक्षितच नव्हती। ही दादांची पोकळी जी सर्व भरून काढण्यासाठी जी वहिनीने हा पोटनिवडणूक लागली त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहोत आणि आदरणीय वहिनींना सर्वजण साथ देत आहेत आणि हे आज चांगल्याच प्रकारे हे निवडणूक पोटनिवडणुकीत बऱ्याचदा मतदान कमी होतं असं दिसून आलंय, तर यावेळी असं होणारच नाही, ह्यावेळेस असं होणारच नाही, कारण आदरणीय दादांच्यामुळे ही पोटनिवडणुकीचे जे मतदान आहे ते कधीच कमी होऊ शकत नाही, कारण वहिनी साहेबांना भरभरून मतं देणार आहेत। सगळी जनता आणि महिला वर्ग, पुरुष वर्ग हे वहिनींच्या पाठीमागे असल्यामुळे मतदान हे कधीच कमी होऊ शकत नाही। भरपूर मताधिक्याने वहिनी साहेब निवडून येणार आहे। त्यांना पूर्णपणे सर्व महिलांचा, पुरुष वर्गांचा पाठिंबा आहे, कारण दादांचं काम बोलते आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच वहिनी साहेबांनी हा कामाचा ध्यास घेतलेला आहे, तो पूर्णपणे नक्कीच करतील आणि मतदान त्यांना पूर्णपणे 2.5 ते 3 लाखापर्यंत होऊ शकते। नमस्कार।
बारामतीमध्ये मतदार संख्या जी आहे ती 3,82,000च्या आसपास आहे आणि यातील किती मतदार बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मतदार अधिकाधिक संख्येने बाहेर पडावेत. मतदार अधिकाधिक संख्येने बाहेर पडण्यासाठी आपल्या आदरणीय अजितदादांची 28 तारखेला जी काय काळा दिवस आणि दुःखद घटना घडली त्यासाठी आदरांजली श्रद्धांजली म्हणून आज मतदान गावोगावी खूप मोठा उत्साह आणि मुलांच्यात जोश. तर अजित पवारांना श्रद्धांजली म्हणूनच या मतदानाकडे पाहिलं जात आहे. अधिकाधिक संख्येने लोकांनी बाहेर पडावं असं आवाहन राष्ट्रवादीकडून होत आहे. माधवी, नक्कीच थोड्याच वेळात सुनेत्रा पवार देखील मतदान केंद्रावर दाखल होणार आहेत. मंदार, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.